ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सभा पार पडली। महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली। सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी राणे आणि दीपक केसरकरांवर जोरदार टीका केली। कोकणातील जागा अदानींच्या घशात घालण्याचा केसरकरांचा प्रयत्न आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। माझ्याकडे माहिती आहे हेच महाशय आणि त्यांचे मित्र टिंगलो असं ऐकलं, तुम्ही कन्फर्म करा, आपल्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सीमेवरती फिरत होते जागा शोधायला। हे जागा शोधत होते ते अदानीच्या गोल्फ कोर्ससाठी शोधत होते। अदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकणवासियांना फसवताय आणि यांच्या हक्काच्या जागा खेचून मग त्या खाणी असतील आणखीन काय असेल सगळं काही ओरबडून घ्यायचं आणि अदानीच्या चरणी वाहून टाकायचं। सरकार आणल्यानंतर मी अदानीच्या घशात घातलेली मुंबई काढून घेणार परत आणि माझ्या गिरणी कामगारांना तिथे परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घर देईन। आणि आता आपण सगळे एकत्र आलेलो आहोत कारण आता पटले सगळ्यांना की आपलं कोकण म्हणजे आपलं आयुष्य हे गुंडापुंडांच्या हातामध्ये देऊन चालणार नाही। तुमची मुलं बाळं या कोकणामध्ये ताठ अभिमानाने जगली पाहिजेत, कोणाचे नोकर म्हणून जगता कामा नये। पण आत्ताचे जे आमदार ज्यांना आपणच मोठं केलं, म्हणजे ज्याला मराठीमध्ये म्हणतात ना खाली मुंडी पाताळ ढुंडी, हे असं सतत खालीच बघून बोलतात। अगदी म्हणजे आता काय मी नक्कल वगैरे करणार नाही, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आधी काय आवडला होता 2014 साली। मला वाटलं अरे वा चांगला माणूस दिसतोय, सभ्य माणूस आहे, सज्जन आहे, शिर्डीला जातात। पण शिर्डीला गेल्यानंतर साईबाबांचा जो मंत्र आहे श्रद्धा आणि सबुरी, ना श्रद्धा पण नाही आणि सबुरी पण नाही। म्हणजे नुसतं जातात आणि साईबाबांपुढे उभे राहतात, मनी नाही भाव, आणि म्हणतात देवा मला पाव। कसं काय पावणार? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।